अस्वच्छ मिठाई पनीर नंतर आता FDA आपला मोर्चा चायनीजकडे वळवण्याच्या तयारीत आहे। अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढेंनीच याबाबतचे संकेत दिले। गेल्या 2 महिन्यात ज्या कारवाया झाल्या त्यानंतर चायनीजकडेही लक्ष द्या अशी मागणी होती आणि त्यामुळे चायनीज फूडकडे थोडे लक्ष द्यायचंय असं तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलंय। एका मुलाखतीदरम्यान ते बोलत होते, तर याच कार्यक्रमात त्यांनी आणखी एक गमतीशीर किस्सा सांगितलाय। दारूची चव बरोबर नाही म्हणून लोक रात्री 12 ते 1 वाजता फोन करतात असं तुकाराम मुंढे यांनी म्हणाले आणि सभागृहात एकच हशा पिकलाय। पुणे विद्यापीठामध्ये आता FD आहे म्हणून सांगायला हरकत नाही, तिथं चायनीज गाड्या भेटायच्या असायच्या पाषाण रोडला। मी असा आता विचार केला जाऊन बघाव्यात का जरा तिथे। आणि कदाचित आश्चर्य वाटेल, माझं पहिलं चायनीज फूड मी तिथं खाल्लेलं आहे। म्हणजे चायनीज काय होतं तोपर्यंत काय माहीत नव्हतं। चायनाच्या बाबतीत मी इंडिया चायना वॉर, इंटरनॅशनल रिलेशनशी अभ्यास केला होता, चायनीज फूड त्याच्यामध्ये कधी अभ्यास नव्हता केलेला। पण आत्ता खूप डिमांड आहे चायनीज, म्हणजे गेल्या काही 2 महिन्यात ज्या काही कारवाया झाल्या त्याच्यानंतर चायनाकडे थोडं लक्ष द्या म्हणत आहेत, तर ते थोडं चायनीज फूडकडे आता पुढं लक्ष द्यायचं आहे। सर्वसाधारणपणे 11-12च्या दरम्यान 1च्या दरम्यान फोन कॉल येतात आणि म्हणतात तुकाराम मुंढे साहेबांचा नंबर द्या, आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे। मग शेवटला म्हणतात तुमची टीम पाठवा इथं। आणि कुठे पाठवायची? पण मी सध्या ड्रिंक घेतोय, ड्रिंकची टेस्ट बरोबर नाही आहे। आणि हे लिटरली घडलेलं आहे, म्हणजे याच्यात काही अतिशयोक्ती नाही, लिटरली घडलेलं आहे। आता ड्रिंकच्या टेस्ट कमी जास्त होतात हे काही मला माहीत असण्याचं कारण नाही, काय मी कधी ड्रिंक घेतलेलं नाही आहे, परंतु तो इश्यू आहे। म्हणजे ड्रिंकमध्ये सुद्धा अडल्चरेशन असतं, सबस्टँडर्ड असतं, भेसळ असते, हे त्याच्यामध्ये आहे। मनोज जरांगे पाटील आजपासून 2 दिवसीय सांगली दौऱ्यावर आहेत। आज सकाळी 6 वाजता मनोज जरांगे पाटील यांच्या आटपाडीमधल्या भवानी मैदानावर सभा होईल। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोलापुरातील वैराग गावातून मनोज जरांगे यांनी काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली होती। दरम्यान आजच्या सभेत मनोज जरांगे काय बोलणार याकडे लक्ष असेल। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विलास घुले यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ सोनावणे याला अटक करावी या मागणीसाठी घुले कुटुंबाचं बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे। या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। आरोपीला पकडून आम्हाला न्याय द्या, जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असा इशारा विलास घुलेंच्या कुटुंबानं दिला आहे। डॉक्टरांना मारहाण करणारा गुंड नगरसेवक रमेश म्हात्रे कारागृहातून बाहेर पडलाय। तपासात हस्तक्षेप होणार नाही अशा अटी आणि शर्तींसह रमेश म्हात्रे आणि त्याच्या गुंडांना जामीन मंजूर झालाय। आरोपपत्र दाखल होईपर्यंत कोर्टाच्या निर्देशानुसार रमेश म्हात्रेला राज्यातून हद्दपार करण्यात आले। त्यानंतर आता त्याचा मुक्काम गोव्यात असणार आहे। जो भी है जे पण आहे प्रकरण ते आता न्यायालयात प्रविष्ट आहे। सन्माननीय न्यायालयावरती माझा विश्वास आहे आणि न्यायालय जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे। धन्यवाद। रमेश म्हात्रेचं जे पासपोर्ट होतं ते आम्ही जमा केलंय आणि बाकी श्युरिटी फर्निश करायची होती, ते श्युरिटी आम्ही पण फर्निश केली आहे आणि ते सगळं दाखल केल्यानंतर आम्हाला मेमो देण्यात आलं, रिलीज लेटर देण्यात आलं। ते रिलीज लेटर आम्ही जेलच्या पेटीत टाकून रमेश म्हात्रे हे गोवासाठी रवाना झाले, कारण की त्यांना चार्जशीट फाईल होईपर्यंत महाराष्ट्राच्या बाहेर राहायचं आहे। तर गोवामध्ये अंजुना पोलीस स्टेशन तिकडे आठवड्यात 3दा जाऊन त्यांना हजेरी लावायची आहे। असे कंडिशन्स आणि रेस्ट्रिक्शन्स ऑनरेबल हायकोर्टाने रमेश म्हात्रेला दिले आहे आणि ते सगळं पालन करणार। बारामतीत गुंगीचं औषध देऊन पतीला जिवंत पुरण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेतील पीडित पती प्रवीण जगताप यांच्याशी माझानं संवाद साधलाय। हा प्रयत्न तिने का केला यासोबतच तिच्यासोबत आणखी कोण आहे याचा तपास घ्यावा अशी मागणी प्रवीण जगताप यांनी केली आहे। माझा 2 कोटीचा टर्म इन्शुरन्स आहे आणि त्याच्यामुळे तिने हे केलं का असा सवालही प्रवीण जगताप यांनी उपस्थित केलाय। प्रवीण जगताप हा उच्च शिक्षित असून त्याची पत्नी देखील उच्च शिक्षित आहे। तिला औषधांमधील ज्ञान आहे आणि त्याच्यामुळे गोळ्या कोणी दिल्या त्याच्यावर देखील कारवाई व्हावी अशी मागणी प्रवीण जगताप यांनी केली आहे। एकतर माझा टर्म इन्शुरन्स पण आहे,
1 करोडचा प्लस अजून LICचे 2-3 इन्शुरन्स आहेत. असे मिळून साधारणतः 2 करोडचे इन्शुरन्स आहे. त्याच्यासाठी हे केलं का, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की ह्याच्यामध्ये कोण बंधुबाबा आहे का किंवा काय जादूटोण्याचा प्रकार आहे का, तो एक अँगल शोधणं. कारण का एकट्याला बॉडी उचलून त्या खड्ड्यामध्ये टाकणं, त्यातून परत रिमूव्ह करणं हे एकट्या माणसाचं काम नाही. 100% ह्याच्यामध्ये दुसरा कोणतरी मास्टरमाइंड आहे किंवा कोणतरी तिला गाईड कर आहे. तर याची माहिती मला पोलिसांनी द्यावी किंवा याचा तपास त्या पद्धतीने करावे. मला ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये जाग आली त्यावेळेस असं मला सांगण्यात आलं की जे गवंडी आलते त्यांनी एक गॅलरीमध्ये डक्ट बनवलेला आणि त्याच्यामध्ये त्यांनी मला टाकलेलं आणि त्याच्यावरती कडापा लावून मला पुरण्याचा प्रयत्न करायचा होता. पण त्या गवंड्याला माझा हात किंवा पाय हल्ला असेल म्हणून त्याला कळालं, म्हणून तो ओरडा करत खाली सुटला. त्याने 112ला फोन केला. त्यानंतर पोलीस आले आणि पोलिसांनी स्वतः सगळा तो प्रकार बघितला. नागपुरात घरी पार्सल देण्याच्या बहाण्यानं पोहोचून ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून फरार झालेल्या डिलिव्हरी बॉयला नागपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. या आरोपीनं घटनास्थळी सोडलेली सायकल आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हे शाखेनं आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली आहे. युवराज गुप्ता असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. बुधवारी दुपारी युवराज पार्सल घेऊन सदानंद कांबळे यांच्या घरी पोहोचला. मात्र कांबळे यांनी कोणतंही पार्सल मागितलं नव्हतं. ते पार्सलचा पत्ता वाचत असतानाच आरोपीनं त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली आणि पळ काढला. पोलिसांनी आरोपीकडून चोरीला गेलेली सोनसाखळी, मोबाईल फोनसह सुमारे 1.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एक फ्लैट में जाके पार्सल का बहाना बता के चेन तोड़ के लेके गया था. वो मास्क बांध के था, टोपी भी लगाया था, साइकिल से आया. जब लोग उसके पीछे लगे साइकिल छोड़ के भाग गए. उसके इन्वेस्टिगेशन किए, तांत्रिक पुरावे के आधार पर हम उसके घर तक पहुँचे, उसके ताबे में लिए. वो वजह बता रहा कि पढ़ाई के लिए पैसे नहीं करके चेन मैंने तोड़ा है करके. उसका नाम है युवराज सुनील गुप्ता, 18 साल, रहना पार्टी. उसको ताबे में लिए और जो चेन खींच के गया 100% रिकवरी हो गई. पावसाळ्याचे 2 महिने उलटून गेलेत. अधूनमधून पावसाच्या सरी बरसल्यात. मात्र नदी वाहती होईल एवढा दमदार पाऊस लातूरमध्ये अजूनही झालेला नाही आणि त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांची पात्रं अजूनही कोरडीच आहे. सुरुवातीच्या पावसावर काही ठिकाणी पेरणी झाली आहे. पावसाळा सुरू होऊन तब्बल 2 महिने झालेले आहेत. मात्र लातूरमध्ये म्हणावा तसा पाऊस झालाच नाही. शेत शिवारातून पाणी खळखळलं नाही. नदी पात्र कोरडे ठाक पडलेले आहेत. सध्या आपण महापूर जवळच्या मांजरा नदीच्या पात्रात आहोत. स्थिती पाहू शकता ही अशी आहे. पावसाळा सुरू होऊन 2 महिने झालेले आहेत. पेरणीसाठी पाऊस झाला खरा, मात्र त्यानंतर जोरदार पाऊस नसल्याने अनेक भागातील पेरण्या रखडल्या आहेत. पावसाने हजेरी लावली पण तीही नावालाच. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमध्ये अद्यापही पाणी वाहताना दिसत नाही. 224 दशलक्ष घनमीटर क्षमतेच्या या धरणात सध्या 75 दशलक्ष घनमीटर इतकाच पाणीसाठा आहे. मांजरा नदीला एरणा, रेणा आणि तावरजा या प्रमुख उपनद्या तसेच अनेक नाले येऊन मिळतात. त्यामुळे नदीवर लातूर जिल्ह्यात 14 बॅरेजेस उभारण्यात आले आहेत. त्याची एकूण क्षमता 63 दशलक्ष घनमीटर आहे. मात्र सध्या या ठिकाणी 6 दशलक्ष घनमीटर इतकाच पाणीसाठा आहे. तावरजा प्रकल्पाची क्षमता 27 दशलक्ष घनमीटर असून सध्या 9.334 दशलक्ष घनमीटर इतकाच पाणीसाठा त्या नदीमध्ये शिल्लक आहे. एकूणच लातूर जिल्ह्याची परिस्थिती पाहता लातूर जिल्ह्यात वाहणाऱ्या या प्रमुख नद्या पाण्याची सोय करतात, पिण्याच्या पाण्याची, आणि त्याचबरोबर या नदीपात्रातून वाहणाऱ्या पाण्यावर जे सिंचन होतं त्याचंही क्षेत्र मोठं आहे. असं असताना भविष्यात पिण्याच्या पाण्याबरोबर सिंचनाच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होण्याची स्थिती निर्माण झालेली आहे आणि लातूरकर सध्या वाट पाहत आहेत की मोठ्या पावसाची. कॅमेरामन लकी गहरवारसह निशांत भद्रेश्वर, ABP माझा, महापूर, लातूर. गेल्या काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली होती. मात्र आता हवामानात पुन्हा बदल होण्याचे संकेत मिळत आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढू शकतो. 13 ते 20 ऑगस्ट या काळात विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच 20 ते 27 ऑगस्ट दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये पाऊस सुरूच राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
मुंबईतल्या पश्चिम, मध्य आणि हार्बर या तिन्ही उपनगरीय लोकलच्या मार्गावर आज दुरुस्तीची कामं हाती घेण्यात येणार आहेत आणि त्यामुळे या तिन्ही मार्गांवर ब्लॉक घेण्याचा निर्णय संबंधित रेल्वे प्रशासनानं घेतलाय. पश्चिम रेल्वेनं वांद्रे ते गोरेगाव या स्थानकादरम्यान अप आणि डाऊन या दोन्ही हार्बर मार्गांवर ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतलाय. सकाळी 10:30 ते दुपारी 3:30 या वेळेत हा ब्लॉक असेल. मध्य रेल्वेनं माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन या दोन्ही स्लो मार्गांवर ब्लॉक घेतलेला आहे. सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत हा ब्लॉक असेल. तर हार्बर रेल्वेनं CSMT ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11:40 ते दुपारी 4:10 या वेळेत ब्लॉक घेण्यात आला आहे. मुंबई मेट्रो 1च्या वर्सोवा अंधेरी घाटकोपर या मार्गिकेवरची सेवा अधिक कार्यक्षम करण्यासाठी काही सुधारणा करण्यात येणार आहेत. सोमवारपासून सायंकाळी गर्दीच्या वेळेत मुंबई मेट्रो 1 कडून मिक्स्ड लूप ऑपरेशन सुरू केले जाईल. या वेळेत एक ट्रेन घाटकोपर ते अंधेरी या छोट्या अंतरावर धावेल. त्यानंतरची ट्रेन घाटकोपर ते वर्सोवा या नेहमीच्या पूर्ण अंतरावर धावेल आणि त्यामुळे गर्दीच्या वेळी अंधेरी आणि घाटकोपर दरम्यान दोन ट्रेनमधलं अंतर 3 मिनिटं 20 सेकंदावरून 3 मिनिटांवर येईल. तसंच प्रवासी घेऊन जाण्याची क्षमता 20% अधिक टक्क्यांनी वाढेल असा दावा करण्यात आला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.